सुरुवात इथे मात्र सुरेख फटका लगावलाय. आकर्षक असा फटका आपण पाहतोय. अजिंक्य याचा स्वतःचा आत्मविश्वास मात्र या फटक्याने वाढला जाईल इतका आकर्षक असा फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा स्विच फटका आपण याला संबोधलं जातं. तो आकर्षक फटका खेचून काढले. याच फटक्यावर त्याची हुकूमत होती परंतु मागील अनेक सर्वोत्तम महान खेळाडू ते मात्र चेंडू निसटला होता हातामधून. पंचांचा निर्णय आपण पाहतोय चौकार. एक आगली वेगळी शैली आपण पाहतोय पंचांची. अजिंक्य मात्र आता इथे थांबायला मात्र तयार नाही. इतकी सुरेख फटकेबाजी करतोय अजिंक्य पाटील. अजिंक्य गजानन पाटील ते बघूया. सुरेख फटकेबाजी जागा बनवून पुन्हा एकदा खेळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार होतोय. आखूट टप्प्याचा चेंडू होता. या क्षणाला ही खराब गोलंदाजी आपण म्हणू शकतो कारण अजिंक्य ज्या रीतीने फलंदाजी करतोय त्याचा स्ट्राईक रेट आपण जर पाहिला तर ऑलमोस्ट 300च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. अशा फलंदाजाला आता चेंडू हा टेनिस क्रिकेटचा चेंडू नाही तयार. प्रवीण टो अजिंक्य पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. आता मात्र अजिंक्य गजानन पाटील हा थांबायला तयार नाही. सुरेख फटकेबाजी मगाशी जसा मी उल्लेख केला होता की ज्यावेळी एखाद्या फलंदाजाला बॅकअप केलं जातं ना तो बॅकअप खूप महत्त्वाचा असतो. आपल्या सहकाऱ्यांचा पाठिंबा हा खूप महत्त्वाचा असतो. ते बॅकअप त्याला दिला त्याचा संघ अर्थात कोपरखैनी 11 संघाने. त्यानंतर ते बॅकअप त्याला प्राप्त झालं ते टॉनी टायटन्स कोपरखैनी संघाचं उदाहरण या खेळीच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा जोरकस फटका. सुरेख फटकेबाजी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अजिंक्य गजानन पाटील घातक फलंदाजी सर्वोत्तम इनिंग खेळतोय आपल्या आग्रिकोली प्रीमियर लीगच्या या स्पर्धेतील. रेटने फलंदाजी. प्रवीण टो अजिंक्य पुन्हा एकदा चेंडू भिरकावतोय आणि नशीब सुद्धा शूरवीरांना साथ देतं असं म्हटलं जातं. ते चित्र आपण पाहिलं. धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. प्रवीणवर आक्रमण केलं जाते. हे दोन सर्वोत्तम खेळाडूंमधील ही जुगलबंदी आपण पाहतोय आणि अजिंक्य इथे सरस ठरतोय. 11 चेंडू 43 धावसंख्येची त्याची खेळी मात्र संघाला घेऊन गेले ती 49 धावसंख्येच्या घरात. 2 गडी बाद 49 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आता मात्र इथं टायमिंग जरूर चुकलंय. स्वतः प्रवीण धावतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव संख्या सुद्धा इथे पूर्ण होते घोषित केले गेले. बघूया अजिंक्य पुन्हा एकदा सुरेख असा फटका खेचून काढलाय आणि हा चेंडू सीमारेषेलगत जाताना जरूर दिसतोय परंतु आपण पाहतोय की प्रवीणचं तिथं चांगलं असं क्षेत्ररक्षण आपण पाजी करतोय. रोनित टो अजिंक्य इथे चेंडू भिरकावतोय आणि इथे मात्र अर्धशतक गाठलं जातंय. अजिंक्य गजानन पाटील इथे मात्र या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक मात्र पूर्ण करतोय आणि 2000 रुपयांचा पारितोषिक सुद्धा आपल्यासाठी तो मात्र पटकावतोय. अगदी प्रेक्षकांना इथे सन्मान पूर्वक तो बॅट दाखवतोय. खूप खूप अभिनंदन अजिंक्य. सुरेख खेळी.